तर मित्रांनो, तुमचं स्वागत आहे माझ्या छोट्याशा चॅनलवरती. तर आज आपण चाललेलो आहे पुण्याला. कशाला चाललोय तुम्ही थंबनेल बघून ओळखलंच असताल. तर आता आपण आत्याच्या तिथं आलेलो आहे, शोभा आत्याच तिथं, आणि भाऊदादा आणि आम्ही चाललेलो आहे पुण्याला. कशाला चाललोय तुम्हाला थंबनेलवरून समजलं असेल. तुम्ही परत म्हणता तुम्ही रिक्षाने का चालले, तर मित्रांनो आम्ही रिक्षाने का चाललोय, आम्ही चाललोय पुण्याला गाडी आणण्यासाठी. तर 2 गाड्या तर आपण घेऊन जाऊ नाही शकत. एक 4 व्हीलर आपण जाऊ शकतो, पण येताना परत आपल्याला 2 ड्रायव्हर लागणार. त्याच्यामुळे आपण चाललोय आता रिक्षाने बस स्टँडवर. बस स्टँडवरून आपण पुण्यासाठी बस धरणार आहे. आणि बघू शकता सकाळ सकाळी आता आम्ही निघलेलो आहे 7:30ला. तर बघू शकता 7:30ला नगरमध्ये काहीच गर्दी नाहीये. तर आपण आता नगरमध्ये चाललोय, उड्डाण पुलाखाली पण चाललोय. तर उड्डाण पुलाखाली पण काहीच गर्दी नाही. आणि त्यानंतर आपल्याला खूप चहाची तलब झाली होती मित्रांनो, आणि त्यानंतर आपण आल्यानंतर पिणार आहे चहा. तर आता आलेलो आहे पुणे बस स्टँडला. बघू शकता आपण रिक्षावाल्याचं पेमेंट केलं आणि पहिले आपण गेलो चहा शोधायला. तर चहा भेटला मस्त. आम्ही 3 जणांनी चहा घेतला. चहा पण क्वालिटी होता मित्रांनो. चहा पिल्यानंतर थोडं फ्रेश पण वाटलं. त्याच्यानंतर पुढच्या प्रवासाला आपल्याला निघायचं होतं. बघू शकता चहा किती क्वालिटी आहे. आणि मित्रांनो मला वाटलं होतं पुणे बस स्टँडवर गर्दी राहील, बस तरी राहते मित्रांनो वाटलं होतं, पण पुणे बस स्टँडवर मित्रांनो एक पण बस नाही. ती पण एक होती, ती पण चालली. आणि नंतर आम्हाला अर्ध्या तासाने गाडी लागली मित्रांनो. गाडी लागली, इतकी भरलेली होती मित्रांनो गाडी. मी पुढं पळालो आणि टपकेने जागा धरली. तर मस्त जागा भेटलेली. बघू शकता मी, भाऊदादा आणि भाऊदादाचा फ्रेंड बसलेला आहे. आणि तर कंडक्टर मॅडम आल्या. तर आमचं तिकीट फाडत आहे. बघू शकता किती तिकीट, तुम्हाला सांगतो किती तिकीट आहे. आता तिकीट भाऊदादा देतोय पेमेंट. माझ्यामध्ये 601 रुपये पेमेंट म्हणजे तिकीट असेल 3 जणांचं काहीतरी. म्हणलं मित्रांनो पुण्याला जायला कमीत कमी 3 ते 3.5 तास लागतील. म्हणलं आपण एक मस्त झोप घेऊ, कारण की माझी झोप पण झाली नव्हती. आणि जर का मध्ये ट्रॅफिक लागलं मग तर खूप टाइम जाईल. मस्त मी 1-1.5 तासाची झोप घेतो आणि बघतोय तर काय डायरेक्ट आपण पुण्यात, एका झोपेमध्ये डायरेक्ट पुण्यात. आणि मित्रांनो झोपायच्या नादात बघू शकता अख्खी बस खाली झाली मित्रांनो. बसमध्ये खूप कमी जण. आणि बघतोय तर आलोय पुण्यात. तुम्हाला काय म्हणलं होतं ट्रॅफिक असणार. आम्हाला ट्रॅफिक असल्यामुळं 1 ते 1.5 किलोमीटर लांब उतरावं लागलं मित्रांनो. खूप ट्रॅफिक आहे पुण्यामध्ये. आणि आम्ही आता उतरणार आहे, बघू काय होतंय. तर कंडक्टर मॅडमने आम्हाला अर्ध्या रस्त्यातच उतरून दिलं. 1 ते 2 किलोमीटर लांबच उतरून दिलं, कारण की त्या म्हणाले की पुढे बस जात नाही, तुम्ही इथेच उतरून घ्या. म्हणलं ठीक आहे, मग आता काय करणार आहे. झोप पण खूप लागली होती मित्रांनो, मला काही सुधरतच नव्हतं. म्हणलं पहिले कुठेतरी जाऊन फ्रेश व्हावं लागेल. तर बसच्या खाली उतरतोय तर बघतोय बाहेर इतकी गर्दी, खूप गर्दी मित्रांनो. तर बघू पुढं काय होतंय. तर मित्रांनो पुण्यामध्ये आलेलो आहे आपण. लय खतरनाक झोप लागली. तर इथून आपल्याला जायचं आहे मेट्रोनी. तर मित्रांनो तुम्ही कधी मेट्रोनी प्रवास केला असेल तर नक्कीच कमेंट करून सांगा मित्रांनो. मी तर कधी नाही केला मेट्रोनी प्रवास. तर भाऊदादा म्हणला आज आपण मेट्रोनी जाऊ. रिक्षा पण होत्या पण गर्दी होती ना खाली, त्याच्यामुळं रिक्षाने नाही म्हणलं आज आपण मेट्रोनी जाऊ. तर आता आम्ही चाललेलो आहे वरती. बघू आता आम्हाला तिकीट खरेदी करायची. तर बघू तिकीट कुठे खरेदी करता येतं इथे. तर मला तर नाही येणार, कारण की भाऊदादा करतोय. बघू कुठे, कारण की मी तर केव्हा मेट्रोने प्रवास केलेला नाही, त्याच्यामुळे मला कळणारच नाही कसं त्यांचं तिकीट खरेदी करायचं. आणि इथं टीव्हीवर मित्रांनो दाखवलेलं आहे कोणती मेट्रो कधी कोणत्या टायमात जाणार आहे. तर तिकीट खरेदी केलं आहे आणि इथं तिकीट लावायचं आहे, म्हणजे नाही का आपलं तिकीट स्कॅन होतं. तर इथं जर का स्कॅन नाही केलं तर पुढं आपल्याला प्रॉब्लेम येऊ शकतो, म्हणजे असं दाखवलेलं आहे इथे. तर बघू इथं काय होतंय पुढं. तर पहिले नाही का मेट्रोला पकडायच्या आधी आपण म्हणलं थोडंसं फ्रेश होऊन घेऊ आणि मग वरती जाऊ. तर चाललोय आता वरती. बघू शकता नाही का मस्त. माहिती पण नव्हतं, एका जणाला विचारलं कुठे. तर इथून मस्त आपण जाणार आहे वरती. वरती गेल्यानंतर बघू शकता की मेट्रो असन का नाही मला नाही सांगता येणार, तरी आपण जाऊ वरती. तर आता आपण वरती चाललेलो आहे. बघू शकता फील चांगलं येतं मित्रांनो. फर्स्ट टाइम आलोय मी इथे. तर बघू कसं काय मेट्रो आहे का नाही वरती. मला तर वाटतंय नसणार आहे. एक पण मेट्रो नाही मित्रांनो इथे. मेट्रो आली मित्रांनो. तर आपण फर्स्ट टाइम मेट्रोमध्ये बसतोय. बघू आता कसं काय फील येत आहे मेट्रोमध्ये. तर खूप जण बोलले होते मेट्रोमध्ये खूप म्हणजे AC BC असतो. तर आज बघू AC आहे का नाही, स्वच्छता आहे का नाही मेट्रोमध्ये. तर दाखवतो तुम्हाला, पण तुम्ही पण कधी पाहिलं नसेल तर बघा व्हिडिओ पूर्ण आणि कंटिन्यू करा, सबस्क्राईब करून ठेवा. तर मेट्रोच्या आतमध्ये बसलेलो नाही म्हणता येणार. गर्दीच एवढी आहे की बसायला इथं चान्सच नाही. सर्वजण आम्ही उभाच राहिलोय, बसलेले निवांत बसले. तिकडून आलेत कुठून काय नो. आणि AC आहे इथे आणि स्वच्छता पण आहे. तर पूल बघू शकता पुण्यामध्ये. हा काय नाव आहे पुण्याचं पुलाचं मला काय माहिती नाही. तर पाणी पण खूप होतं आणि चांगलं फील येत आहे मेट्रोमध्ये. फुल AC BC पूर्ण गार थंड आहे पूर्ण आतमध्ये नाही का. पण मेट्रो मित्रांनो एक 5-10 मिनिटाला स्टॉप खूप थांबते. तर मेट्रोचं तिकीट बघू शकता तुम्ही.
आणि म्हणजे 3-4 स्टॉप घेतले मेट्रोने. मेट्रो स्टॉप खूप घेते. शेवटी उतरलो मित्रांनो एवढ्या गर्दीतून बाहेर. गर्दी बघा तुम्ही, बाहेर निघताना पण गर्दी बघा किती गर्दी खूप. आणि त्यात मी व्हिडिओ काढायच्या नादात एका माणसाला जाऊन धडकलो. तो काय म्हणला नाही, तो होता घाईत, त्याच्यामुळे मी वाचलो. आणि आम्हाला अजून एक मेट्रो चेंज करायची होती. नुसतं आम्ही खाली वर करतोय त्या मेट्रोसाठी. मला कळत नाही आपण नेमकी जमिनीत आहे का आकाशात आहे का कुठं आहे. नेमकी नुसतं खाली जातोय वर येतोय. बुळबुळ बघा तुम्ही किती मित्रांनो, इतकी पब्लिक. आपल्या रेल्वेला एवढी पब्लिक नसते मित्रांनो, इकडे मेट्रोसाठी खूप म्हणजे खूप पब्लिक. आणि मित्रांनो मी एक पिक्चर पाहितला होता नाही का, झॉम्बीचा पिक्चर होता. तो पण मेट्रोच्या याच्यावरच आधारित आहे. तर नाही का मित्रांनो, मला म्हणजे असं वाटलं की झॉम्बीच मेट्रो नाही का पिक्चर पाहिला होता, तोच पिक्चर मला आता सध्या आठवलं. इतकी बुळबुळ आहे ना इथे. आता परत मित्रांनो आम्हाला खाली जायचं. इथून खाली वर मेट्रो आहे कुठे आमची, हेच आम्हाला सापडत नव्हतं. मग परत एकदा आम्ही एका जणाला विचारलं आणि गेलो आमच्या मेट्रोपाशी. बघू शकता. आणि मी कॅमेरा म्हणजे व्हिडिओ शूट करत होतो ना, एक मुलगा बा कसा बघतोय, त्याला वाटते मी काय करतो. अरे बा दादा व्हिडिओ शूट करतोय मी, जास्त काही नाही करत. तर ह्या स्क्रीनवर नाही का मित्रांनो आपल्याला समजून सांगतात, मेट्रो आल्यानंतर जे मेट्रोमध्ये आतमध्ये पॅसेंजर आहेत आधी त्यांना बाहेर येऊन द्या, मग तुम्ही आतमध्ये घुसा. कारण की ते बाहेर आले तरच तुम्हाला आतमध्ये जाता येणार आहे, हे ते असे म्हणजे सांगतायत. तर मेट्रोमध्ये बसलोय परत एक दुसऱ्या बघू शकता. आणि ह्या मेट्रोमध्ये त्या मेट्रोपेक्षा इतकी गर्दी तुफान. आणि त्यात आपले गावाकडचे बाबा पण होते. तर बाबा खूप म्हणजे चांगलं बोलत होते. त्यांचा कोण तो मेट्रोमध्ये हा त्यांचा कर्मचारी होता, तो पण आम्हाला समजून सांगत होता इकडून तुम्ही नव्हतं यायला पाहिजे, पलीकडून जायला पाहिजे होतं. तर त्याचं ऐकून आम्ही मेट्रोमधून निघालो. आता परत आम्हाला जायचं आहे वरती. तर वरती चाललोय बघू शकता. मी पण इथं नाही का, मला पण थोडीशी भूक लागली झाली होती. तर आम्हाला खायची होती ह्यावेळेस पुणेरी मिसळ. तर ह्यावेळेस पुणेरी मिसळ आम्ही तर फिक्सच खाणार होतो. काही झालं तरी आम्हाला पुणेरी मिसळ तर खायची होती. तर आता आम्ही निघालो बाहेर निघल्यावर बघतोय तर काय, आम्ही खालून वरती आलो मित्रांनो, जमिनीतून वरती आलो. हे मला माहितीच नव्हतं आम्ही खाली आहे का वरती आहे. नंतर इथे रिक्षावाले नुसते असे ताव खाऊनच आले आमच्यावर की कुठं जायचंय. तर शेवटी रिक्षा केली आणि निघालो. रिक्षावाल्यानी पैसे पण खूप घेतले. इकडे रिक्षावाले खूप पैसे कमवतात मित्रांनो. तर शेवटी रिक्षामध्ये बसून आम्ही निघलेलो आहे. आणि बघू शकता मित्रांनो इकडे गाड्या कोणत्या मला दिसल्या. पहिली तर दिसली मर्सिडीज, त्याच्यानंतर दिसली BMW, त्याच्यानंतर दिसली ऑडी. तर मला जास्त तर भारीच गाड्या दिसल्या. ज्युपिटर हॉस्पिटल बघा किती मोठं आहे मित्रांनो. हे समोरचं आहे ना ज्युपिटर हॉस्पिटल. आता आलोय आम्ही मिसळ खाण्यासाठी. तर शेवटी आम्हाला मिसळ भेटली. मागच्या वेळेस आलो तेव्हा काय मिसळ भेटली नव्हती. तर आलेलो इथे मिसळ खाण्यासाठी. तर मित्रांनो आता इथे आम्हाला मिसळ भेटलेली आणि मिसळची क्वालिटी पण एक नंबर मित्रांनो. ती म्हणतात ना पुणेरी मिसळ, ती एक नंबर आहे. आणि त्याच्यानंतर ओला बुक करून आम्ही चाललेलो आहे आमच्या शोरूमकडे गाडी घेण्यासाठी. तर बघू शकता शोरूमच्या बाहेर आलेलो आहे आम्ही. थोडा पाऊस पण चालू आहे, पण आपल्याला गाडी घ्यायची त्याच्यामुळे पावसापाशी आपलं काही नाही. तर मित्रांनो आलोय आपण आता शोरूमच्या बाहेर. आणि आपण आतमध्ये गेले आपल्याला गाडी भेटणार आहे का नाही हे मला नाही माहिती, पण गाडी भेटलीच तर आपण खूप लवकर निघण्याची कोशिश करणार आहे. कारण की आपल्या इकडं म्हणजे आपल्याला नगरला जाऊन पण पूजा करायची घरी शेंडीमध्ये. तर शोभा अत्यंत वाट बघू राहिलेत की कधी येणार. तर आलोय शोरूम मध्ये आणि आपण आता बघू आपली गाडी कुठं लावलेली. त्यांनी मस्त वॉश बीस केली असेल, मग धुतली बितली असेल त्यांनी, गाडी स्वच्छ करून देणार असते. तर बघू आपण पहिले दुसऱ्या पण गाड्या बघू कशा आहेत इथं. ही पण त्या दिवशी गाडी तुम्हाला दाखवली होती मागच्या ब्लॉगमध्ये. मागचा ब्लॉग जर का मित्रांनो तुम्ही पाहिला नसेल तर त्या ब्लॉगची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये मी दिलेली आहे मित्रांनो. नक्कीच तो पण ब्लॉग बघा आणि हा पण बघा. तर बघू शकता मित्रांनो पुण्यामध्ये बिल्डिंगचं किती मोठे बिल्डिंगचं काम चालू आहे. आपली गाडी म्हणजे नाही का त्यांचे 2 शोरूम आहेत, इकडे एक आणि पलीकडे फक्त डीलिंग चलते आणि इकडं गाडी म्हणजे आउट करता नाही का, म्हणजे डिलिव्हरी देतात ह्या साईडला. तर आपण चाललेलो आहे त्या साईडला. बघू आपली गाडी कुठे लावली आहे. तर नाही का मित्रांनो आता आम्ही बसलेलो आहे मस्त. आम्हाला त्यांनी मस्त कॉफी आणि पाणी बॉटल दिली, त्याच्यामुळं त्यांचं पण धन्यवाद. ब्लॉग जर का बघत असतील त्यांच्यातलं कोणीतरी. तर आपली गाडी वरती आलेली बघू शकता ना. आपली गाडी मस्त ते पुसून देते. त्यांनी धुतली पण आहे आधी नाही का. थोडासा बाहेर पाऊस चालू होता तुम्हाला म्हणालो होतो, त्याच्यामुळे ती थोडी ओढली झाली होती गाडी. तर ते मस्त पुसून देतेत आणि बघू पुढं काय होतंय मग. हे कार्ड तर मित्रांनो तुम्हाला माहितीच असेल, हा हे आहे फास्टॅग. आणि त्यांच्याकडून आपल्याला बक्षीस म्हणजे गिफ्ट काय भेटले तर तुम्ही हे पण बघू शकता. तर कियावाल्याने मस्त एक बॉक्स पण दिलाय नाही का, चहाचे कप आहे म्हणजे भारीवाले त्याच्यात. तर मी चेक केले ना मस्त आहेत. तर आणि एक बॅग पण दिली कियातर्फे. तर गाडी बघू शकता आपली मस्त वॉश झाली म्हणजे पुसून दिलेली त्यांनी. आता मस्त क्लीन एकदम, किती नवी कोरी, किती क्वालिटी दिसते ना. आता मस्त एक हार लावून घेऊ आपण गाडीला. तर तुम्ही म्हणता मित्रांनो मोठा हार का नाही आणला. तर मित्रांनो थांबासा थोडंसं ऐकून घेत जा. असा विषय झाला की हा हार आहे ना तो शोरूम तर्फे असतो. आपला हार तर घ्यायचा आहे आपल्याला अजून.
तर इथे मित्रांनो गाडीची ओपनिंग झालेली आहे. आता मस्त भाऊदादा आपला स्वस्तिक काढून राहिला आहे. तर स्वस्तिक काढल्यानंतर नारळ पण फोडणार भाऊदादा. तर बघू शकता गाडी कशी दिसते मित्रांनो, एक नंबर ना. गाडी आवडली तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा, शेअर करा. धन्यवाद. आणि पुढं कंटिन्यू करा व्हिडिओ. आणि इथे गाडीची थोडी माहिती भेटणार आहे आपल्याला, बघू शकता. फर्स्ट ऑफ ऑल आपली मेन बेसिक चाबी, त्याच्यामध्ये आपली जे आपण असं लॉक केल्यानंतर याचा आवाज येतो. हे जर बंद करायचं, दोन्ही आहे ना एकत्र दाबून ठेवायचं. आवाज नाही 3 वेळेस लाईट ब्लिंक होते. ब्लिंक झाली आता अनलॉक लॉक आवाज नाही, बरोबर. परत ऍक्टिवेट करण्यासाठी दाबून धरायचं. लॉक आणि अनलॉक दोन लावायचे. ते 3 वेळेस लाईट ब्लिंक झाली ते ऍक्टिवेट झाला. ठीक आहे. आपली बेसिक नाही का, एक वेळेस आपलं नॉर्मल आपण करतात एक वेळेस करता तुमचा स्क्रीन होतो, दुसरी वेळेस तुमचा क्लस्टर बी होतो. जर ब्रेक दाबून थोडंसं वरती करता त्या केसमध्ये गाडी आपली. तर आता आमची गाडी रेडी आहे आपल्या नगरला यायला. तर शोरूमच्या बाहेर काढून देत आहेत ती गाडी, कारण की त्यांचं काम असतं नाही का शोरूमच्या बाहेर एकदम ओके गाडी देणं. तर आपण निघलोय आता, बघू शकतो तुम्हाला चारी साईडकडून एकदा मी गाडी दाखवतो कशी आहे. एक नंबर गाडी बघा ना मित्रांनो, कलर ब्लॅक कलरमुळे किती भारी दिसते. आणि मी तुम्हाला हे इथं सांगतोय की गाडी आतमधून आणि बाहेरून एक नंबर आहे. तर आपण आता निघणार आहे नगरकडं. तर भाऊदादा मॅप पाहतोय, कारण की पुण्यामध्ये काय झालंय, पालखी आलेली तुम्हाला तर माहितीच असेल. तर पालखी आल्यामुळं आम्ही दुसऱ्या रूटने येतोय आणि पेट्रोल पंपावर पण जायचं आहे पेट्रोल टाकायला. तर भाऊदादा पहिले तर पेट्रोल पंप म्हणजे फुल करतोय गाडी. तर मित्रांनो आपण आता इथे पेट्रोल भरत आहे गाडीत. तर तुम्हाला गाडी कशी वाटली? गाडी किती मस्त आहे. मला तर मित्रांनो खूप आवडली. तुम्ही मागच्या पण व्हिडिओत बघितला असेल. तर आता आपण गाडी घेऊन नगरला येऊ राहिलोय. आता मॅक्झिमम वाजलेत 2:18 झालेत. पुण्यामध्येच आहे अजून आम्ही. आणि आता इथून निघतोय. खूप भारी गाडी मित्रांनो. तुम्हाला जर का माझा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर कंटिन्यू करा, अजून खूप काही दाखवायचं आहे तुम्हाला. गाडी कसं काय वाटली? गाडी बघा मस्त आहे ना. हे बघा टाकलंय पेट्रोल कितीच टाकलं असं अंदाज तुमचा एक. मित्रांनो टाकी फुल केली आहे पूर्ण. तर गर्दी खूप आहे इकडे. तर मित्रांनो बघू शकता पुण्याच्या बाहेर निघाल्यानंतर मित्रांनो ऊन लागले. पुण्यामध्ये ऊनच नाही मित्रांनो, नुसती भूर 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 थोडा पाऊस येतोय. तर पुण्याच्या बाहेर आम्ही निघलेलो आहे. आता बघू शकता ऊन पडलंय बाहेर. ऊन पडलंय खूप, म्हणजे चांगलं वाटतंय. आणि नाही का गाडीच्या आतमध्ये पण थोडंसं ऊन येतंय. तर चांगलं वाटतंय ऊन पडलं. कसं कंटिन्यू तिकडं पाऊस चालू आहे. आणि मस्त गाणे पण लावले आहेत भाऊदादानी. तर कंटिन्यू करा व्हिडिओ. आणि आपल्याला घरी गेल्यावर पण पूजा करायची, तो पण व्हिडिओ आहे. म्हणजे हा तो एकच आहे. तर पूर्ण बघा व्हिडिओ, कंटिन्यू करा. तर मित्रांनो त्या दिवशी होता शनिवार, त्याच्यामुळे आम्ही घेतलं पहिले हनुमान दादाचं दर्शन आणि त्यानंतर निघालो हार घेण्यासाठी. तर बघू शकता आम्ही ऑर्डर दिली होती हारासाठी. तर गुलाबाचा हार आमचा रेडी आहे. तर हार केवढ्याचा आहे तुम्हाला जर का जाणून घ्यायचा असेल तर नक्कीच कमेंट करा. तर मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओ सांगतो हार केवढ्याचा आहे. आणि गाडी कशी दिसेल हार टाकलं हे तुम्हाला बघायचं असेल तर ब्लॉग कंटिन्यू करा. तर बघू शकता हार बांधत आहे ते. तर हार म्हणजे गुलाबाचा आहे, इतका भारी दिसतो ना गाडीवर. ब्लॅक कलरवर रेड कसं दिसतं तुम्हाला तर सांगायची काही गरज नाही. तर मित्रांनो इथं आता मस्त आपण येणार मस्त गुलाबाचा हार लावलेला आहे. कारण की गुलाबाचा हार लावला ना तर गाडी नवी म्हणून वाटते. म्हणजे गाडी नवीच आहे पण हार लावल्यावर अजून गाडी जरा शोभून दिसते. पिवळा हार होता आधी पहिले शोरूम वाल्याने दिला होता, पण आपला लाल हार कसा जरा क्वालिटी दिसतो नाही का, समजू शकता तुम्ही. हे बघा. तर आता नगरच्या जवळ आलेलो आहे मित्रांनो. आपण बघू शकता ना आता भाऊदादा गाडी चालवणार आहे. कारण की भाऊदादाला गाडी येत नाही असं नाही, भाऊदादाला खूप चांगली गाडी येते. तर नगरच्या माझ्या मते 40 किलोमीटर लांबपासून भाऊदादा घरापर्यंत गाडी घेणार आहे. कारण की भाऊदादा म्हणलं मी पण, कारण की या गाडीचं कसं आहे मित्रांनो, आपला क्लच असतो ना तो क्लच नाही आहे या गाडीला. तर आपण गेअर बदलायचा असेल ना तर आपल्याला आहे ना फक्त स्पीड सोडून द्यायचा आणि गेअर टाकायचा. तर गेअर टाकला जातो असा विषय या गाडीचा. गाडी पण मस्त आहे आतमधून. तर कंटिन्यू करा ब्लॉग आणि पुढं काय होतंय बघू आपण. याच्यानंतर आपल्याला मित्रांनो घ्यायचे आहेत पेढे. तर पेढ्याचं दुकान बघावं लागणार आहे आपल्याला, कारण की नगरचे खूप पलीकडे आहे आपण. तर नगरमध्ये गेलो मस्त आपण एक मस्त आहे ना स्वीट बघणार आहे आणि पेढ्याचं दुकान बघणार आहे कुठतरी. तर आता मस्त आपण पेढ्याचं दुकान बघितलेलं आहे आणि तिथं मस्त भाऊदादाने आपल्याला मस्त काहीतरी खायला घेतलं होतं. मस्त खाल्लं आपण. आणि त्याच्यानंतर पेढे बघू शकता किती आपण घेतले होते, 4 किलो मित्रांनो पेढे. आणि पेढे काय साधे नव्हते मित्रांनो, रसगुल्ले रसमलाई होते माझ्या मते. ते मॅक्झिमम होते 650 रुपये किलो होते. तर आपण ते घेतले होते 4 किलो. आणि मित्रांनो या पेढ्याचे कमीत कमी झाले होते 26 रुपये. आणि आपल्याला जायचं होतं आता घरी, कारण की टाईम पण
टाइम पण खूप झाला होता, घरी पण पूजा करायची होती, अत्यंत वाट बघत होते. आणि आता आलोय आपण घरी पण पूजा करून. जर का तुम्हाला माझा ब्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक करा, कमेंट करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.